देवगडमध्ये सगळ्यांचं नुकसान होतं आहे त्याबद्दल आहे, त्याबद्दल काही दुमत नाही. देवगडमध्ये झालेलं जे आत्ता आहे, म्हणजे जर तो कोण डिसेंबर जानेवारीत आला असता इथे फेरी मारून गेलेलेच लोक कॅनिंगवाले गेले, हे काय आंब्याचे पोझिशन त्यांनी यंदा बंपर क्रॉप म्हणून आम्ही सगळ्यांनी रिपोर्ट दिला होता. पण आत्ताची अवस्था आहे की त्यांचे मिळणार नाही माल. तर माझा मुद्दा असा आहे की ह्या सगळ्या विषयात पालकमंत्री स्वतः लक्ष घालत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक आयोजित केलेली आहे. त्याच्या आधी सचिवांबरोबर आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांनी 20 तारखेला बैठक संध्याकाळी 5 वाजता बोलावलेली आहे आणि त्यामध्ये ह्या संघटनेच्या तिन्ही संघटनांचे प्रतिनिधी बोलावलेले आहेत. आम्हाला देवगड हापूसच्याबद्दल आणि बागायतदारांच्याबद्दल कोणी शिकवण्याची गरज नाही. आम्हाला सगळे लोक आणि सगळे ओळखतात, आम्ही कशा पद्धतीने काम करतात तेही सगळे जण ओळखतात. त्यामुळे कोणी बाहेरच्यानी येऊन आंब्याबद्दल काही सांगण्याचं एवढे आम्ही आता लहान राहिलेलो नाही आहोत. त्यामुळे ठीक आहे, पण त्यांच्या मेळाव्या आणि राजू शेट्टी येत आहेत ह्याबद्दल जरा आमच्या मनात हा झालेला आहे किलमिश, अशा अर्थाने की राजू शेट्टी ह्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते आहेत. ते आहेत, त्यांच्या जागी ते ठीक आहे, उसामध्ये अन्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते काम करतात. आंबा बागायतदारांच्या मेळाव्यामध्ये येऊन त्याने जर काही वेगळं म्हणजे आम्हाला जे मिळणार आहे त्याच्यावर मिळेल असं होईल, असं जर काही त्याने करायचं ठरवलं ना तर ते बागायतदारांचं नुकसान होईल. कारण काय, शेवटी राजकीय अभिनिवेश प्रत्येकाचा असतो. पालकमंत्रीसुद्धा म्हणत होते ते राजू शेट्टी करतोय ना, करू दे त्याला, मग आम्ही मिळू ना त्याच्यात बागायतदार सामान्य. त्यामुळे राजू शेट्टी इथे येऊ देत, त्याने पालकमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे जाण्याची भाषा असेल तर आम्हाला काय म्हणणं नाही. पण मी आंदोलनं करीन, मी हे करेन. मी त्याच्यात जी वाक्य आहेत त्यांनी ते मी तो वाचलेच नाही व्हिडिओ, तुमच्या वर्तमानपत्रातली जी वाक्य आहेत ती म्हणजे मला योग्य वाटलेलं नाही त्यांची, मी त्याचा हा नाही केलेलं आहे. राजकीय नेत्यांच्या भूलथापांना बळी पडून वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नादाला लागून आत्तापर्यंत बागायतदारांनी स्वतः ते बरेच नुकसान केले आहे. त्यामुळे आता एकच लक्ष आंब्याला न्याय. काय आमच्या भूलथापांनी काय दिले नुकसान केलेलं आहे मला कळलं नाही. उलट आता बागायतदारांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे, विशेषतः व्यापाऱ्यांनी. चढाओढीने आपण बागा खरेदी करतो, त्या वस्तुस्थिती आता काही नसताना जूनमध्ये बागा खरेदी करणार आहेत आपल्याकडे, मोहर आल्यावर बागा खरेदी करणार. जरा फ्रूट सिटिंग होऊ दे, त्याचं होऊ दे आणि मग करा, हरकत नाही. पण मग डोक्याला हात लावणारे आहेत असे, पण त्याला इलाज नाही. बागायतदारांना सगळ्याच काय बागा स्वतः काढत नाही, ते व्यापाऱ्यांनाच देतात. व्यापाऱ्यांची संख्या जास्त आहे. उद्या नुकसान भरपाई द्यायची ठरवली सरकारने तर त्याचा क्रायटेरिया हा सातबाराच राहणार आहे. तुम्ही हेक्टरी म्हटलात, समजा हेक्टरी काही द्यायचं ठरवलं 4-5 लाख रुपये, तो हेक्टरी त्याचा जो मालक आहे त्यालाच मिळणार आहे. त्यामुळे बागायतदारांनी व्यापाऱ्यांनी बागायतदारांचे सुद्धा चांगले संबंध ठेवून त्यांचा विश्वास हे करून त्यांनी केलं पाहिजे, त्याला काही पाठ दिला पाहिजे वस्तुस्थिती बघून. ही माझं या निमित्ताने आव्हान आहे. मला संघटनेच्याबद्दल आम्हाला कोणीच शिकवू नये, कारण संघटना आम्ही खूप चालवल्यात आणि ह्या सगळ्यांनी एखादी संस्था स्थापन करा आणि ती चालवून दाखवा. आज 40-40 वर्ष आम्ही संघटना आणि संस्था चालवतो, त्याला चांगलं त्याचा हा झालेला आहे. त्यामुळे संघटना आजच चालू आहे कालच चालू आहे असे जे सांगणारे लोक आहेत त्यांनी आधी आपल्या आजूबाजूला पाहावं. त्यांनी माझा हा विषय होता. आणि पालकमंत्र्यांना डावलून आपण बागायतदारांनी जाऊ नये असं मी पुन्हा आग्रहाची विनंती करतो सगळ्यांना. आणि राजू शेट्टी काय बोलतील ते बोलू देत, कारण मी इथे नसल्यामुळे एक 5-7 दिवस मला ह्या दोन्ही मिटिंग चुकणार आहे. त्यामुळे मी हे आपल्या माध्यमातून त्याने कळवले, पालकमंत्र्यांचाही फोन होता, त्यांचं पत्रही आलेलं आहे मिटिंगला यायचं. तर असा हा सगळा विषय आहे. ह्या हे झालेलं काल आलेले आज झाले, मी काय असं म्हणणार नाही. प्रत्येकाला अधिकार आहे, प्रत्येकाने बोलू शकतो, पण आमच्या काय म्हणायचं त्यांच्या ज्याला काय म्हणता येईल, आम्ही जे काम करतो त्याच्याबद्दल शंका घेऊ नका. आम्ही काम करतो, आम्ही निस्वार्थीपणे काम करतो, आम्ही भल्यासाठी काम करतो बागायतदारांच्या. समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट.